आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील पेवर ब्लॉकचा मोठा भ्रष्टाचार। शहरात कुठेही नजर टाका, तुम्हाला एकही जागा अशी भेटणार नाही की जिथे पेवर ब्लॉक लावलेले नाहीत। कोट्यावधी रुपयांचे पेवर ब्लॉक लावायचे आणि पुन्हा काही महिन्यांनी ते उघडून नवीन पेवर ब्लॉक लावायचे। हाच कार्यक्रम बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत सुरू आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेकडून मॅकडोनाल्ड पासून ते कात्रप आणि पुढच्या भागात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कोट्यावधी रुपये खर्चून साधारणतः 1 ते 1.5 वर्षापूर्वी पेवर ब्लॉक लावण्यात आले। त्यानंतर लगेचच काही दिवसांनी दुसऱ्या शासकीय आणि खाजगी प्रशासनाकडून हे पेवर ब्लॉक कामासाठी उखडण्यात आले, म्हणजेच खोदण्यात आले। साहजिकच मग त्या जागी पुन्हा नव्याने पेवर ब्लॉक लावण्याचं काम पालिकेकडून केलं गेलं। आता हे काम बघा, कात्रपच्या पुढच्या भागात काही दिवसांपूर्वी हे पेवर ब्लॉक लावण्याचं काम सुरू होतं। पेवर ब्लॉक लावण्यासाठी जे साहित्य वापरायला पाहिजे, म्हणजेच जे ठेकेदाराला पालिकेनं निविदेमध्ये नमूद करून दिलंय त्यापेक्षा अतिशय कमी आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जातंय। तिथे काम करणाऱ्या कामगारांनी देखील आपण किती माल वापरतो हे स्पष्टपणे सांगितलंय। दादा कितना इंच माल है? ये 3 इंच 2 इंच 2-3 इंच। किधर किधर खटा है उधर ज्यादा आ रहा है। हाँ, जिधर ये ऊंचा है उधर कम आ रहा है। अच्छा, तो भी कितना कितना इंच करते हैं हम लोग? 3 इंच का, मतलब 3 इंच का। 3 इंच। इससे पहले नीचे क्या करते? ये आरसीसी किया पहले। अच्छा, कितना वो कितना इंच का है? ये 4 इंच, लगभग 4 इंच है। 2 इंच का ही दिख रहा है अभी। नहीं, ये साइड में दिख रहा है। हाँ, उधर जाके देखो रोड का साइड। बोला तो हर साइड में अलग अलग, उधर 4 इंच तो इधर 2 इंच। कोई ऐसा स्लोप है ना जगह, हाँ, हाँ। तो इधर कम आया। अच्छा, वो हिसाब से इधर कम दिख रहा। और ये साइड देखो, रोड साइड। ये साइड में कितना है? ये साइड में 2 इंच की 2.5 इंच ही आया। मग आता या ठेकेदारावर कारवाई करण्याचं धाडस पालिकेचे मुख्याधिकारी दाखवतील का? आणि संतापजनक बाब म्हणजे हे पेवर ब्लॉक लावल्यानंतर अवघ्या 24 तासात ते उखडून टाकण्यात आले। म्हणजेच कोट्यावधी रुपयांचे पेवर ब्लॉक लावायचे आणि पुन्हा ते उखडून टाकायचे, जेणेकरून ठेकेदाराला पुन्हा नव्यानं कोट्यावधी रुपयांची कामं घेता येतील। मात्र हे कोट्यावधी रुपये बदलापूरकरांच्या खिशातील आहेत हे प्रशासनानं विसरता कामा नये। पालिकेकडून अशा प्रकारे कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला गेल्यानं बदलापूरकरांकडून संताप व्यक्त केला जातोय। बदलापूर शहरातून जाणाऱ्या बदलापूर कर्जत या महामार्गात कॉन्क्रीट रस्त्याच्या लगत पेवर ब्लॉकचं काम 1.5 कोटी असे 3 कोटी रुपये खर्च करून करण्यात आलं। धक्कादायक बाब म्हणजे या कामांमधील पालिकेतील 1 कोट्यावधी रुपयांची फाईल गहाळ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय। विशेष म्हणजे ही कामं सुरू असताना पालिकेच्या अभियंत्यांकडून कोणत्याही प्रकारची पाहणी केली जात नाही आणि त्यामुळे ठेकेदार बिनधास्तपणे निकृष्ट दर्जाचं आणि कमी साहित्य वापरून त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवतो। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, शिवाय गुन्हा देखील दाखल केला जाईल असं पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। वस्तुस्थिती मी बघितली, त्या ठिकाणी आपण काम केलं, लगेच MSCBनं तो MIDCच्या अंडर रस्ता आहे तो, MSCBनं तो ओपन करून तिथून काहीतरी अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकली त्या लोकांनी। परत आता तो रिस्टोर केलेला आहे रस्ता। आता तुम्ही कामाच्या दर्जाबद्दल बोलताय, तर मी स्वतः त्यामध्ये लक्ष घालतो आणि तसं काय दर्जा खालावला असेल किंवा दर्जेदार काम नसेल तर त्याचं बिल देताना त्या अनुषंगाने तसं त्या बिलातून डिडक्शन केलं जाईल आणि त्या पद्धतीनंच त्याला ते बिल दिलं जाईल याची दक्षता घेईल। आधुनिक सूत्रांकडून अशी माहिती मिळते की या म्हणजे 1.5 कोटीची अशी 2 कामं होती। आता ते 1.5 कोटीचं एक काम चालू आहे, त्यातली एक फाईल आपल्या पालिकेमधून गहाळ असल्याची माहिती मिळते सर। आता तुम्ही बोलल्यानंतरच ही माझ्या लक्षात आले, तसं काय असेल तर डेफिनेटली घाल झाल्याशिवाय मी गुन्हा सुद्धा दाखल करायला मागं पुढे पाहणार नाही, त्याची मी कॉग्निजन्स घेतो आणि पुढील कारवाई करतो। बघा बदलापूरकरांनो, कशा प्रकारे ठेकेदाराचं भलं करण्यासाठी हीच नाही तर अनेक कामं संपूर्ण शहरात सुरू आहेत। पालिकेचे मुख्याधिकारी हे डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जातात, त्यामुळे ह्या भ्रष्टाचाराला ते नक्कीच पाठीशी घालणार नाहीत आणि योग्य ती कारवाई करतील अशी आशा आज बदलापूरकर लावून बसलेत। पब्लिक मीडिया, बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।